हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे मिनी ब्लॉग आहे ॲक्च्युली हा. तर हा ना रत्नदुर्ग शिवसृष्टीचा आहे. तर हा प्लेस कुठे आहे असा तुम्हाला प्रश्न पडणार ना. तर काय झालेलं, माझं ना कोकण ट्रिप झालेली आहे. म्हणजे 2 महिन्यापूर्वी मी कोकण ट्रिपला गेलेली होती. तर मग मी मालवणमध्ये जे फिरले ना, मी त्याचे सगळे अपलोड केलेत व्हिडिओ. पण माझा जो रत्नागिरीचा जो ब्लॉग होता ना, तो ॲक्च्युली अपलोड करायचा राहिलेला आहे. तो मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करते आहे. काय होतं की माझे जे डेली रुटीन्स वगैरेचे एकदा व्लॉग्स अपलोड करायला लागली की मग हे मागचे जे ब्लॉग असतात ना, ते मागेच पडून जातात. ते व्हिडिओ मी करून ठेवलेले असतात, पण ते बनवून एडिट करून सगळ्या गोष्टी करून मग वेळ नाही मिळत. तर मग हे रत्नदुर्ग शिवसृष्टी जी आहे, तर ती रत्नदुर्ग म्हणून किल्ला आहे, जो की रत्नागिरीत आहे. आणि त्याच्या पायथ्यालाच आत्ता ते नवीन हे त्याचं काम चालू आहे. म्हणजे निर्माण कार्य अजून चालू आहे, अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. तसं तर तुम्हाला दिसतंच आहे की ऑलरेडी तिथे वर्कर लोकं काम वगैरे करत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटली माहिती आहे का मला? आणि इथे असं काही नाही आहे, इथे तुम्ही येऊ शकतात. म्हणजे हे जे रत्नदुर्ग श्रीसृष्टी आहे, ते सगळ्यांसाठी खुलं करून ठेवलेलं आहे. जेव्हा टुरिस्ट येतात, तर ते तिथे जाऊ शकतात, आतमध्ये जाऊन बघू शकतात, थोडं टाईम स्पेंड करू शकतात, व्हिडिओज वगैरे काढू शकतात. तसं काही कंपल्शन नाही आहे. तर रत्नदुर्ग श्रीसृष्टीची एक गोष्ट मला खूप आवडली, की इथे महाराजांचे जेवढे महत्त्वाचे किल्ले आहेत ना महाराष्ट्रातले, ते सगळे किल्ले बनवण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदर असं मस्त रेखीव असं सुंदर आर्किटेक्चर जे आहे ना, त्या कामगारांनी केलेलं आहे बघा. आणि सगळ्या गोष्टी डिटेलिंग केलेल्या आहेत. म्हणजे आता जे रिअल किल्ले आहेत ते तर पडलेत, म्हणजे बऱ्यापैकी ढासळलेत, पडलेत, तुटलेत, फुटलेत. तर आता रिअल किल्ला जो कसा होता, महाराष्ट्राचा प्रत्येक किल्ला, तर हा तुम्हाला इथे शिवसृष्टीच्या इथे बघायला मिळणार आहे. तो नावांसकट आणि त्याच्या माहितीसकट. तर मी तिथले वर्कर लोक होतं, त्यांना थोडीशी माहिती विचारली, तर ते बोलले की इथे आता हे जे किल्ले बनवलेत ना, यांच्याजवळ एक पूर्ण बोर्ड बनवला जाईल. त्याच्यावरती त्या किल्ल्याचं नाव लिहिलं जाईल, तो कधी बांधला गेला, कुठल्या लढाईत जिंकला गेला आहे, काय, हे सगळ्या ज्या डिटेलिंग आहेत त्या सगळ्या त्या किल्ल्याच्या बाजूला लिहिल्या जाणार आहेत. तर मला खूप छान वाटलं, की म्हणजे चांगली गोष्ट आहे ना, की आपला इतिहास जो आहे तो आपल्याला असा छानपैकी सगळा असा नीटनेटका बघायला मिळेल. खरं तर इतके सुंदर बनवलेले होते ना ते किल्ले, असं वाटायचं ना एकदम रिअलमध्ये आपण आता एक इमॅजिन करतो ना, की एक मोठा किल्ला आहे आणि आपण तिथे फिरतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जवळपास 30 ते 35 फुटाची इथे स्मारक बनवण्यात आलेलं आहे. तर ते त्या वर्कर लोकांनाही एक्झॅक्टली माहिती नव्हतं किती फुटाचं आहे. त्याच्यामुळे मलाही एक्झॅक्टली माहिती नाही आहे किती फुटाचं आहे ते. तसं बघताच आहे तुम्ही की इथे काम चालू असल्यामुळे ना मला जास्त काही इन्फॉर्मेशन कलेक्ट नाही करता आलेली आहे. पण छान वाटलं. माझ्या कोकण ट्रिपमधला म्हणजेच माझ्या रत्नागिरीतला जो पण प्लेसेस मी फिरलेली आहे ते खूप छान होते. आणि ट्रॅव्हल एक्सपिरियन्स खरंच खूप भारी असतो. त्याच्यामुळे ना लाईफमध्ये ना ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे. आणि माझा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना कोकण ट्रिपचा, माझा रत्नागिरीचा, रत्नदुर्गचा, तर त्याला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. जय शिवराय.